महाराष्ट्रातले लाडके सुपुत्र माननीय श्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, ज्यांनी संरक्षण मंत्री असताना माझा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला असं जे वाक्य बोलले होते पंडित जवाहरलाल नेहरूंनी, त्याच्यामुळे त्यांचेही मी अभिवादन करतो. आणि इथं असलेले सनदी अधिकारी, माहिती आयुक्त माननीय श्री सानप साहेब, त्याच्यानंतर इथं असलेले सर्व मान्यवर आणि इथं जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी यशवंतिनी आणि यशवंतराव चव्हाण या प्रतिष्ठानचं खूप खूप आभारी आहे. कारण माझा विषयच तसा आहे, कारण मी एक दिव्यांग मुलाचा बाप आहे. जगातली सगळी दुःख नष्ट होतात, मोठी मोठी संकट नष्ट होतात, पण ज्या घरात एखाद्या आई वडिलाला दिव्यांग मूल आहे त्याचं दुःख कधीच संपत नाही. जोपर्यंत ते मूल जिवंत आहे तोपर्यंत त्याचं काय होईल म्हणून त्या आईबापाला काळजी वाटते. आणि मूल गेल्यानंतर सुद्धा मी त्या मुलासाठी काय करू शकलो नाही आणि काय करू शकलो याची काळजी वाटते. त्यामुळं जेव्हा जेव्हा मला संधी मिळते अपंग मुलाविषयी, दिव्यांग, मला गर्व आहे, मला माझं मूल दिव्यांग आहे, कारण मी त्या आईबाबांच्या भावना सगळ्या समाजापर्यंत पोहोचवतोय की जे बोलू शकत नाही. कधी कधी आई वडिलांना कधी कधी लाज वाटते की मी माझ्या मुलाला कसं घेऊन जाऊ, कुठं घेऊन जाऊ. पण मी असा व्यक्ती आहे की मी माझ्या मुलाला न्यायला कुठेही लाजत नाही. मग ते मंत्रालय असो, देवाचं मंदिर असो, सभा असो, मोर्चा असो, कुठंही माझं मूल माझ्या बरोबर असतं आणि त्या पद्धतीनंच ते शिकत जातं. आणि जे माझं मूल 4 वर्षाचं असताना न चालणारं, न बोलणारं, आज माझं मूल बोलत आहे, चालत आहे आणि त्याला समाजाचा खूप मोठा सपोर्ट आहे. आणि म्हणून मी दिव्यांग पालकांना विनंती करतो की तुम्ही काय पालक अज्ञानामुळे म्हणा, शिक्षण कमी असल्यामुळे म्हणा, ते शिकत नाही. माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या मुलाला लोक हसतील का, माझ्या मुलाला लोक काहीतरी बोलतील का, म्हणून ते लाजतात. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही असं कधीच लाजू. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला शाळेत घातलं. शाळेत घातल्यानंतर 3 शाळेनी बघितलं, तुमचं मूल शिकत नाही म्हटल्यावर टेन्शन आलं. त्याच्यानंतर नाटा साहेबांनी एक शाळा चालू केली, ETC दिव्यांग संस्था. शाळा चालू केल्यानंतर त्या शाळामध्ये 2012 साली त्या शाळेतल्या संचालिकेनं मुलाला जे 6 तासाचं शिक्षण होतं ते 2 तासावर केलं. शाळेची बस सुविधा होती ती सुद्धा बंद केली. साहेब मला सांगा, असं असल्यानंतर त्या मुलाला ऐरोलीपासून वाशीपर्यंत पोहोचवायचं कसं, हा प्रत्येक दिव्यांग मुलाच्या पालकाला प्रश्न होता. त्यातले काही पालक गरीब झोपडपट्टीतले. मी विनंती केली त्यावेळेस, मुंडे साहेबांना विनंती केली, मुंडे साहेब आमच्या मुलांना आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, प्लीज तुम्ही ही बस बंद करू नका. ज्या मुलाला 20 वेळा 25 वेळा एक गोष्ट सांगितल्यावर ती समजते, त्या मुलाचं शिक्षण 6 तासावरून 2 तास केल्यावर कसं समजणार. म्हणजे येणाऱ्या मुलांचाही प्रॉब्लेम आणि आहे त्या मुलाचाही प्रॉब्लेम. आम्ही त्यांना सांगितलं शाळा वाढवा, संस्था वाढवा, शिक्षक वाढवा. मुंडे साहेबांनी असे पेपर घेतले, आमच्यात टाकून दिले, जावा तुम्ही तर, मला जे होतं तेवढंच करतो, निघून जावा. असे सुद्धा सनदी अधिकारी आहेत ज्यांना समाज खूप चांगलं बोलतो. हे अधिकारी असे करतात. मगाशी सानप साहेबांचं कार्य ऐकून खूप आनंद वाटला. काय सानप साहेबांसारखे म्हणा, भाटिया साहेबांसारखे म्हणा, चंद्रशेखर साहेबांसारखे अधिकारी आहेत जे समाजाचं दुःख जाणतात. शेवटी मला पर्याय नव्हता, कारण मी त्या दिवशी एक दिव्यांग मूल सुर्वे म्हणून एक म्हातारे होते, ते वाशीपासून त्यांच्या दिव्यांग मुलांना कोपरखान्यापर्यंत चालत घेऊन चालले होते, कारण ते बोलले की माझ्याकडे 800 रुपये नाहीत टॅक्सीला. वाईट वाटलं आणि त्या दिवशीपासून विचार केला आपण लढायचं, दिव्यांग मुलासाठी लढायचं. पहिला 3 मंत्र्यांना मी पत्रव्यवहार केला, काहीच मिळालं नाही. मग मी हायकोर्टामध्ये केस पहिली फाईल केली. मी दिव्यांग मुलांची संस्था स्थापन केली. माझ्या संस्थेचं नाव आहे पृथ्वी पालक संस्था आणि ही संस्था दिव्यांग मुलांच्या अन्यायासाठी लढते, आजही लढते आहे. हायकोर्टात केस फाईल केली. 2 वर्ष मी हायकोर्टात केस लढत होतो. शेवटी आमचा वकील फुटला गेला. आम्ही केस माघार, म्हणजे आमच्या केसचा निकाल लागला नाही. सुप्रीम कोर्टात केस टाकली. सुप्रीम कोर्टात 1 महिना डिसिजन आलं की सरकारला डिसिजन घ्या म्हणून सांगितलं. आणि त्यावेळेस खरोखरच
फडणवीस साहेबांनी, आमची रणजित पाटील साहेबांबरोबर 9 वेळा मिटिंग झाल्या, पण 9 वेळा मिटिंग मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला कधी म्हणजे पॉझिटिव्ह असं ते बोलायचे, केस माघारी घ्या, मी तुमच्या सगळ्या पहिल्यासारख्या सुविधा देतो. आणि मी म्हणायचं की तुम्ही सुविधा द्या, मग मी केस माघारी द्या. पण शेवटी असं झालं की फडणवीस साहेबांना भेटलो आणि फडणवीस साहेबांनी एका दिवसामध्ये आमचं काम केलं. 2019ला मी ज्या ज्या कायद्यामध्ये बदल करायला सांगितले होते त्या कायद्यामध्ये बदल केला. हा माझा पहिला विजय होता आणि माझ्या दिव्यांग मुलांचा पहिला विजय. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या सुविधा मिळायला लागल्या. आणि हा जो कोर्टाचा निर्णय होता आणि महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता, तो महाराष्ट्रातल्या तमाम दिव्यांग मुलांसाठी होता. आणि त्यावेळेस पासून पृथ्वी पालक संस्था नावारूपाला आली. विदर्भामध्ये एक शाळा त्या मुलांना गणवेश देत नव्हती. शासनाचे पैसे घ्यायचे, गणवेश द्यायचे नाहीत, दप्तर द्यायचं नाही, सगळं. फक्त आम्ही बोललो पृथ्वी पालक संस्था येत आहे म्हटलं की तरी दुसऱ्या दिवशी सगळे गणवेश वाटायला सुरुवात केली. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागतं. आणि म्हणून मी इथं प्रत्येकाला सांगतो की तुम्हाला ज्या वेळेस अन्याय होतो तुम्ही लढायला चालू करा, सगळं मिळणार. आज जे मराठा आरक्षणासाठी मिळालं नसतं, 3 कोटीचा जमाव ज्या वेळेस इथं मुंबईला येऊन धडकला ना, सरकार पळायला लागलं. लढायला सुरुवात करा, सगळं मिळतंय. आज या यशवंती संस्थेनं आमच्यासारख्या आम्ही तर आम्हाला स्वतःला कधी आम्ही पुरस्काराच्या लायक मानतच नाही, फक्त काम करत राहायचं, पुरस्कार मिळवा. हा माझ्या लाईफ मधला हा 4था पुरस्कार. आणि ज्या ज्या ठिकाणी मला ह्या पुरस्काराच्या बाबतीत विचारलं गेलं, मी तर फक्त हा विचार करायचा की मला बोलता येत नाही, कारण मी एवढा शिक्षक नाही किंवा टीचर नाही की ज्याला व्यवस्थित बोलता येतं. मी एक साधारण कंपनीमध्ये काम करणारा व्यक्ती आहे, पण मला ह्या कामाने बोलायला शिकवलं, मला माझ्या मुलांनी बोलायला शिकवलं. जेव्हा जेव्हा ते दिव्यांग मुलं त्या बसमध्ये बसून जायचे आणि मला जाताना बाय करायचे, त्यावेळेस मला एक भरून आल्यासारखं वाटेल की मी काहीतरी मिळवलंय माझ्या लाईफ. मला एक भरून आल्यासारखं वाटेल की मी काहीतरी मिळवलंय माझ्या लाईफमध्ये. कारण ज्यावेळेस त्या मुलांच्या तोंडावरचं हसू ज्यावेळेस मी पाहत होतो ना, त्यावेळेस वाटायचं की मी खूप काही मोठं जिंकलेलं आहे आणि माझ्यासाठी ते मोठं पारितोषिक होतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा संस्थांनी मला पारितोषिकं दिली, सन्मान केला. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सन्माननीय उत्तम कांबळे यांनी स्वतः भेट घेऊन मला माझ्या शाबासकी दिली की खूप चांगलं काम केलं बाळा तू, आणि आम्हाला तुझा सत्कार. नाशिक महानगरपालिकेनं सत्कार केला. भारतातली आपली आर्मी आहे, मराठा 6 लाईफ एंट्री बटालियन, ह्या आर्मीनं सत्कार केला. पण मला हा सत्कार सगळ्यात जास्त मोठा वाटला, कारण एक अधिकाऱ्यांच्या हस्तून आम्हाला हा सत्कार मिळणार आहे. कारण मंत्र्यांच्या हस्तून किंवा इतर कोणाच्या हस्तून सत्कार करणं जर थोडं अवघड वाटतं, कारण कुठं ना कुठं काही ना काही थोडं बहुत इकडं तिकडं असतं. पण अधिकारी हा कसा असावा, तर आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सानप साहेबांचं मला खरंच कौतुक वाटलं. कारण त्यांनी 1976 जन्म झाल्यापासून जे त्यांनी ते मिळवत गेले. आणि साहेब मी ह्याला पण आलो होतो गुजरातला, ज्यावेळेस भूकंप झाला होता, आम्हाला मुकुंद कंपनीतर्फे पाठवलं होतं तिथं. तर ते कच्छमध्ये आम्ही आलो होतो त्यावेळेस तिथं. म्हणजे आम्हाला असं आवडतं, कुठेही काही अडचण आली, प्रॉब्लेम आला, कुठे ऍक्सिडेंट झाला तर आम्ही उभा राहतो, फोन करतो आणि ती अँब्युलन्स वगैरे पाठवून देतो. हे मी तर बोलतो की हे प्रत्येकाने करायला पाहिजे. कुठेही काही प्रॉब्लेम आला तर कुठेही असं अर्ध्यावर सोडून न जाता, कारण तो माणूस आपला आहे म्हणून आपण केलं पाहिजे. अपघात झाला तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं, भीती वाटते, पुढं कोर्ट कचेरी चालू होते. काहीही होत नाही. तुमच्या एका स्टेटमेंटवर परत पुढचं काही होत नाही. एक स्टेटमेंट महत्वाचं असतं किंवा त्या माणसाचे प्राण वाचवणे महत्वाचं असतं. असं जास्त मी बोलत नाही, मला फक्त माझ्या दिव्यांग मुलाविषयीच बोलायचं होतं. आणि मला एवढंच कळतं की माझं दिव्यांग मूल कसं तरी असलं तरी ते माझं आहे आणि समाजानेही त्याला सन्मानानं वागवावं, एवढीच माझ्या टोटल महाराष्ट्रातल्या दिव्यांग मुलांचा बाप म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. तुम्ही त्यालाही समाजात चांगलं स्थान द्यावं, हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.